पिंपरी चिंचवड शहरात वाहन चोरीच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी मोठी आणि ठोस कारवाई केली आहे। देहूरोड पोलीस तपास पथकाने वाहन चोरांची टोळी उघडकीस आणत अनेक गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाहन चोरीस प्रतिबंध घालण्याचे स्पष्ट आदेश दिले होते। पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त श्री शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री सारंग आव्हाड आणि अप्पा पोलीस आयुक्त श्री बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली। त्याच अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 श्रीमती श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोड पोलीस तपास पथकाच्या 2 स्वतंत्र टीम तयार करून पोलीस ठाणे हद्दीत गस्त वाढवण्यात आली होती। दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी देहूगाव परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना बिगर नंबर प्लेटची मोटारसायकल घेऊन एक संशयित इसम परंडवाल चौकाकडून पेट्रोल पंपाच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे तपास पथकाने तात्काळ हालचाल करत संशयिताला नैतिक पेट्रोल पंपाजवळ ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव ईश्वर संदीप गजे, वय 22 वर्षे असे असून चौकशी दरम्यान त्याने सदर मोटारसायकल चोरीची असल्याची कबुली दिली। पुढील तपासात ही मोटारसायकल देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 22/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) अंतर्गत चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले। यापुढे आरोपीकडे सखोल तपास केला असता त्याने आणखी 2 साथीदारांची नावे उघड केली। यामध्ये अनिकेत उर्फ छोट्या संतोष विटकर, वय 20 वर्षे, रा देहूगाव आणि आर्यन उर्फ SP आनंदा राऊत, वय 19 वर्षे, रा मोशी, पुणे यांचा समावेश आहे। या दोन्ही आरोपींनाही ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांच्याकडून एकूण 4 मोटारसायकली आणि 1 ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली। या कारवाईमुळे देहूरोड, खडक, सिंहगड रोड आणि दिघी पोलीस ठाण्यांतील एकूण 5 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। यामध्ये देहूरोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 22/2026 व 24/2026, तसेच दिघी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 622/2025 हे सर्व गुन्हे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) अंतर्गत दाखल आहेत। सध्या सर्व आरोपींविरोधात अधिक तपास सुरू असून वाहन चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील असा इशारा पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिला आहे। या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे।